नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या पेपर 2 सामाजिक विषयातील काही लेखकांनी सनदशीर राजकीय चळवळीचे भाग घेणाऱ्या लोकांविषयी माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवात आली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सनदशीर राजकीय चळवळीची जनक. जन्म 1848, जन्म ठिकाण कलकत्ता, मृत्यू 6 ऑगस्ट 1925. सुरेंद्रनाथ बॅनर्जी सनदशीर राजकीय चळवळीचे जनक. सुरेंद्रनाथांचा जन्म 1848 कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील निष्णात डॉक्टर होते, कुलीन ब्राह्मण होते. अँग्लो इंडियनसाठी झालेल्या वोटेटन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले आहे. ते 1868 साली BA उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना ICS भारतीय सनदी सेवेच्या तयारीसाठी इंग्लंडला पाठविले. ICS परीक्षा उत्तीर्ण सेल्वेट येथे सहाय्यक मॅजिस्ट्रेट म्हणून रुजू झाले. त्यांच्यावर निराधार आरोप करून त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांनी निराश न होता पुन्हा वकिलीची सनद मिळवली व अन्यायी ब्रिटिशांना हे मान्य नव्हते. सरकारने त्यांना पदच्युत केल्यामुळे वकिली करता येणार नाही असे स्पष्ट केले. यामुळेच त्यांना देशभक्तीला तेच प्राप्त झाले. ब्रिटिश सत्तेच्या पोलादी चौकटीत सुरेंद्रनाथांना स्थान न मिळणे हे भारताच्या दृष्टीने एक वरदानच ठरले. सन 1878 ते 1907 त्यांच्या लोकमान्यतेचा काळ मानला जातो. 1876 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूटमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करू लागले. अध्यापनाद्वारे भारतीय तरुणात सामाजिक व राजकीय जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. 1880 फ्री चर्च कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यानंतर आहे 1882 त्यांनी स्वतः एक शाळा सुरू केली. पुढे ती महाविद्यालयात रूपांतरित रिपन कॉलेज असे त्याचे नामकरण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी दौरे केले. दरम्यान खालील विषयांवर भाषण दिली. त्यांची भाषणे आहेत: इंग्लंड आणि हिंदुस्थान, हिंदी ऐक्य, हिंदुस्थानाच्या इतिहासाचे अध्ययन, मॅझिनीचे जीवन व कार्य, शिखांची स्वातंत्र्य चळवळ ही त्यांची गाजलेली भाषणे आहेत. त्यानंतर 1876 सालीच बघूया, इंडियन असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर 1879 पासून व्यंकटेश बॅनर्जीची बंगाली वृत्तपत्र ते चालवू लागले. 1900 पासून ते दैनिक स्वरूपात पुढे आले. 1879 सनदी सेवेची वयोमर्यादा 21 वर्षावरून 19 वर्षावर अशी कमी केली. हे कळताच संपूर्ण भारतात दौरे व सुशिक्षित तरुणांना एकत्र आणले. इल्बर्ट बिल प्रकरणी आपल्याला भेदक लेखणीतून ब्रिटिशांविरोधात लेखन केले. त्यांना 2 महिन्याची कैदसुद्धा झालेली आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले पत्रकार होते ज्यांच्या लेखनामुळे त्यांना शिक्षा करण्यात आली होती. तर 1883 कलकत्ता येथे नॅशनल कॉन्फरन्स बोलावली गेली. 28 ते 30 डिसेंबर 1883 पहिले अधिवेशन कलकत्ता येथे बोलविण्यात आले होते. देशभरातून जवळपास 100 प्रतिनिधी उपस्थित होते. आनंद मोहन बोस त्यांच्या मते पहिली नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे राष्ट्रीय परिषद म्हणजे भारताची राष्ट्रीय संसद अस्तित्वात येण्याची पहिली अवस्था होय. 1886 इंडियन असोसिएशन ही संस्था इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. 1855 पुणे काँग्रेस अधिवेशनाचे ते व पुन्हा 2002 अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. इंग्लंडला गेलेल्या काँग्रेस शिष्टमंडळात त्यांचा 2 वेळा समावेश करण्यात आला होता. वंगभंगाविरोधी चळवळीचा त्यांनी श्रीगणेशा केल्या. बंगाल म्युनिसिपल सुधारणा कायदा आणि कलकत्ता म्युनिसिपल कायदा यांना त्यांनी विरोध केला. कर्जनने कलकत्ता नगरपालिकेच्या स्वशासनाच्या अधिकारांवर मर्यादा आणण्यास त्यास विरोध त्यांनी दर्शविला होता. त्यानंतर पुढील काळात मात्र कलकत्ता म्युनिसिपल कायदा पास करून घेतला. या कायद्यामुळे शहराच्या नागरी बाबींचे अधिकार लोकनिर्वाचन प्रतिनिधींकडे देण्यात आले होते. 1909 मार्लो मिंटो सुधारणा कायद्याचे त्यांनी स्वागत केले. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणांना विरोध करण्यासाठी जहाल एकत्र आले, त्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1918 इंडियन नॅशनल लिबरल फाउंडेशन यांची स्थापना त्यांनी केली. लिबरल फेडरेशनच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा परिपाक म्हणजे काँग्रेस होय असं त्यांनी विधान केलेलं होतं. टिळकांनी स्वराज्य कल्पनावर टिळकांच्या प्रखर राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता.
नेशन इन मेकिंग हे आत्मचरित्र त्यांनी त्या काळात समकालीन भारतीय परिस्थितीचे वर्णन करणारे लिहिले होते. 1921 ते 1924 स्थानिक स्वराज्य शासन व सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. द्विदल शासन पद्धतीवर काँग्रेसने बहिष्कार घातला, पण सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी पाठिंबा दिला. त्यांचा मृत्यू हा 6 ऑगस्ट 1925 रोजी झाला. तर हे होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याविषयी थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.